ज्या अडचणी आहेत त्यांचा पूर्णपणे त्यांच्या विकास कामाचा खंड पडला. पहिला त्या विकास कामांच्यावर गोष्ट केंद्रित करणं जे महत्त्वाचं मला वाटते. सगळ्यांच्यात एक सामावणारा घटक असं म्हणून त्यांच्याकडे एक बघितलं जाते. जसं की बघता त्यांच्या राजकीय पार्श्वभूमी बघता आमदार चंद्रकांत जाधव अण्णा असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे वडील असतील, त्या संस्कारातून ते निर्माण झालेले एक माणूस आहे आणि तो स्वतः एक म्हणजे राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. त्यामुळे स्पोर्ट्समनशिप किंवा कुठल्या गोष्टीवर कशी मात करावी ह्या गोष्टींचं त्या खेळातनं पण काहीतरी एक क्वालिटी निर्माण झालेली असते. त्यानुसार आम्हाला त्यांना निवडून द्यायचं असं मी सांगतो. जेव्हा आता हे नगरसेवक पद नसल्यामुळे हे जो खंड पडला आहे, आता हे थोडे वर्ष 1-2 वर्ष ह्या सगळ्यात ज्या समस्या 9 वर्ष ज्या निर्माण झाल्या आहेत त्या ओव्हरकम करायसाठी आपल्याला 1-2-3 वर्ष तरी त्यांना द्यायला लागणार. आणि हे आत्ताचं म्हणजे आमचे एक भावी पिढी म्हणून यंग जनरेशनला जो सामावून घेईल असं एक नेतृत्व सध्या आपल्याला पाहिजे आहे. कारण की त्याच्यासारखा म्हणजे एक सगळ्यांच्या सोबत सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस प्लस एक कुठलाही म्हणजे दाग नसलेला एकंदरीत असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते आम्हाला तो यायला पाहिजे आणि अशी आमची अपेक्षा आहे तो काम कर. आमच्या आता 4पैकी बऱ्यापैकी जरी महायुतीचा कल आहे, ओंकार दादा तरी आमची सीट फिक्स आहे.